नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा जो पेपर झालेला आहे त्याची प्रश्नपत्रिका आपल्याकडे डी सेट आलेला आहे। तर या डी सेटचं संपूर्ण स्पष्टीकरण सर्व उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे प्रश्नपत्रिका सोल्युशन बघत राहण्यासाठी अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। आणि आज झालेल्या 18-19 जे घटकांमध्ये पेपर झालेले आहे सर्व प्रश्नपत्रिका आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात आलेले आहे आणि आन्सर की जशा जशा येत आहेत तशा तशा टाकल्या जात आहे। त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। आता या ठिकाणी पोलीस भरतीचे या ठिकाणी SRPFचे पेपर बाकी आहे, कारागृहाचे बाकी आहे आणि इतर अजून बरेच घटकांचे पेपर बाकी आहेत। त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके मी तुम्हाला सांगणार आहे। आता ही जी दोनही पुस्तकं आहे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत। बेस्ट पुस्तक आहे पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर केलेत आलेल्या आहे आणि याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे, कारण मागील प्रश्नपत्रिकांमधीलच प्रश्न सर्व रिपीट होत आहेत। दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत। कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा आणि जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात, कारण तुमचा याच्यामार्फत 100% जास्तीत जास्त स्कोअर वाढणार आहे। पुन्हा एक महत्त्वाची माहिती सांगून घेतो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सेट डी आपण बघणार आहोत। ही गोष्ट लक्षात घ्या, कारण उत्तरे मागे पुढे होऊन जातात। सेट डी आपण बघणार आहोत। आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण फक्त मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान कव्हर करून घेणार आहोत आणि बाकी बुद्धिमत्ता गणित नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात, ठीक आहे। आता जो पहिला प्रश्न आहे मराठी व्याकरणाचा आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये अव्ययी साधित विशेषण वापरले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता, पेटती ज्योत हे या ठिकाणी पहिले अव्यय साधित विशेषण वापरले आहे याच्यामध्ये, ठीक आहे। पहिले याचं ए उत्तर आहे। एक मिनिट मला एक मिनिट नाही, ठीक आहे। याच्यामध्ये योग्य उत्तर आहे क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे। काय पुढची गल्ली हे या ठिकाणी अव्ययसाधित विशेषण आहे। गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण स्किप करणार आहोत, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता इथं जर बघितलं तर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीत नाही? तर क्रमांक ए पोलीस हा कशामध्ये आहे? समवर्ती सूचीमध्ये नाही, तो दुसऱ्या सूचीमध्ये आहे। ती सूची कमेंट करा, तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट परीक्षांसाठी फायदा होणार आहे जे राहिलेल्या घटकांसाठी। बघू शकता 1 जानेवारी 1998 साली डॅश डॅश या पक्षाची स्थापना झाली। तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी बघू शकता, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, योग्य पर्याय निवडा। दागिने सोने, सुई दागिने सोने। आता जे दागिने कसे असतात? सोन्याचे, तर सुई कशाची असते? तर ते तुम्हाला इथं उत्तर योग्य होईल क्रमांक सी स्टील हे योग्य उत्तर आहे। आता त्रिकोणाचा प्रश्न आलाय तर बघूनच घेऊया त्रिकोणाचा प्रश्न। खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर क्रमांक बी उत्तर आहे, बी उत्तर आहे। एकूण किती? तर 17 त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये, ठीक आहे। बी उत्तर होतं। आता नेक्स्ट प्रश्न बघूयात, बघू शकता। आता हा कंपन्यांवरती 100% प्रश्न असतो। भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या आहेत याच्यामध्ये? तर योग्य उत्तर आहे क्रमांक डी बघू शकता, NTPC ही कंपनी आहे। नेक्स्ट नाही, या क्रमांक डी वरीलपैकी सर्व, म्हणजे या ठिकाणी बघू शकता हे सर्व कंपन्या महारत्न दर्जा प्राप्त असलेल्या कंपन्या आहेत। नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी बघू शकता, इथे गंगा नदीतील डॉल्फिन याला राष्ट्रीय जलचर प्राणी असे म्हटले जाते। नेक्स्ट इथं जर बघितला तर प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणास मदत करते? कोणते जीवनसत्व? तर क्रमांक डी आहे जीवनसत्व ड जीवनसत्व, ठीक आहे। पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो, त्यामुळे काय होते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी एक मिनिट 20वा सी उत्तर, संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते। योग्य उत्तर आहे, संगणकावरती आधीच आधारित प्रश्न होता हा। नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते संशोधन केंद्र पुण्यात नाही? पिंपरी चिंचवडचा प्रश्न आहे आणि ते पुण्याशी संबंधित आहे, त्याच्यामुळे कोणते पुण्यामध्ये नाही असं विचारलं आहे। तर योग्य उत्तर क्रमांक सी राष्ट्रीय अभियांत्रिकी संशोधन संस्था ही पुण्यामध्ये नाही, ठीक आहे।
हे उत्तर होतं डी सेट आपण बघत आहोत. याची पुन्हा पुन्हा मी काळजी तुम्ही घ्यायची आहे. तर बघू शकता मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. एक मिनिट, काय प्रश्न आहे? ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात? काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बी, महाप्राण व्यंजने म्हणतात. आता एकदम प्रश्न आपण स्पीडमध्ये बघणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. ठीक आहे. खालील म्हण पूर्ण करा. अन्नछत्री जेवण, अन्नछत्री जेवण. पुढील काय? तर पर्याय क्रमांक डी, पर्याय क्रमांक डी. बघू मिरपूड मागणे, छत्री जेवण मिरपूड मागणे, ही अशा प्रकारे म्हण पूर्ण होईल. ठीक आहे. आता हे प्रश्न जे आहेत ना ते बुद्धिमत्ता गणितचे आहेत, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून यात, कारण हे लेंथली जे वेळखाऊ प्रश्न आहेत ते जर घेतले ना खूप वेळ जातो, त्यांच्यासाठी वेगळ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सर्व आपण जिल्ह्यांच्या अगोदर सामान्य ज्ञान मराठी व्याकरण कव्हर करत आहोत. आता नेक्स्ट आहे बघू शकता, जा, ए, कर, उठ, बस या मराठी भाषेतील मूळ धातूंना डॅश डॅश म्हणतात. यांना काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक बी, सिद्ध धातू असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीला क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला डॅश डॅश, वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला काय म्हणतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, स्वार्थी क्रियापद असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. सांप्रत बघू शकता, सांप्रत या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. सांप्रत, तर पर्याय क्रमांक ए आहे, कालदर्शक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आपण बघूया, बघा इथं अयोग्य जोडी ओळखा. ग्रंथ आणि ग्रंथकार, अष्टाध्यायी व्याकरण पाणिनी, नाट्यशास्त्र भरतमुनी, चरक संहिता चरक, महाभाष्यम महर्षी व्यास. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी याच्यामध्ये कोणती आहे? तर पर्याय क्रमांक डी, बघू शकता महाभाष्य महर्षी व्यास ही चुकीची जोडी आहे, अयोग्य जोडी आहे. नेक्स्ट जर बघितलं तर अयोग्य जोडी ओळखायची आहे. तुम्हाला या ठिकाणी चंपारण्य आंदोलन, 1917, 1919 जालियनवाला बाग हत्याकांड, 1931 सविनय कायदेभंग चळवळ आणि 1942 भारत छोडो आंदोलन, याच्यापैकी अयोग्य म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक सी ही चुकीची जोडी आहे. सविनय कायदेभंग चळवळ ही चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक क उत्तर आहे. ठीक आहे. पुढीलपैकी कोणती संधी विग्रह चुकीची आहे? सर्व तुम्ही वाचून घ्या. श्रेयस्कर, अंतकरण, निस्तेज, पुरस्कार कोणती चुकीची आहे नीट बघून घ्या. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. ठीक आहे. तर पुरस्कार ही संधी चुकीची त्यांनी फोड केलेली आहे, चुकीची विग्रह केलेला आहे. नेक्स्ट, पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा. याच्यापैकी मंडळ, शेत, पाखरू आणि पाणी याच्यापैकी कोणते अनेक वचनी शब्द आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, पाणी हा अनेक वचनी शब्द आहे. अनेक वचनी शब्द ओळखा. ठीक आहे, पाणी हे बरोबर आहे, आन्सर कीनुसार तेच उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट 43व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, चौरी चेरा येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन डॅश डॅश दिवशी मागे घेतले. कोणत्या दिवशी? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, 4 फेब्रुवारी 1922 रोजी मागे घेतलेले आहे हे आंदोलन. आता इथं चौकोन वगैरे विचारलं होतं, हे बघूया. नेक्स्ट, 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेल्या संविधान समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांनी कार्य बजावले. कोणी बजावले? तर पर्याय क्रमांक बी, SP सिन्हा यांनी कार्य बजावले. ठीक आहे. पुढील जो प्रश्न आहे काय आहे? खालील वाक्यातील विभक्ती ओळखा. रामा, पाणी, आण याच्यातील विभक्ती काय आहे? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे याचं, संबोधन विभक्ती होईल, संबोधन विभक्ती लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे, मार देणे म्हणजे 14वे रत्न दाखवणे. ठीक आहे. इलाख्यात वरून कोणता फळ म्हणजे कोणता काळ ओळखला जातो? इलाख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो? तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे, भविष्यकाळ ओळखला जातो इलाख्यात वरून. ठीक आहे. नेक्स्ट, आता या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी एकदम IMP प्रश्न आहे. या प्रश्नाला IMP करून घ्या. संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतीची नोंद ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बुकचा वापर करतात? कोणत्या बुकचा वापर केला जातो? तर पर्याय क्रमांक बी, रेड डाटा बुक. आता जे संकटग्रस्त म्हणजे जे संपत चाललेले आहे, आता डायनोसॉर कसा संपून गेला आहे अशा प्रकारे प्राणी आणि वनस्पती जे संपून झालेले आहेत त्याला रेड डेटा बुकमध्ये ठेवलं जाते, त्याच्यामध्ये नोंद केली जाते. योग्य जोडी ओळखा. तापमान केल्विन,
दाब मीटर, घनता न्यूटन, वरीलपैकी 1 2 कोणते या ठिकाणी योग्य जोडीमध्ये येईल? तर पर्याय क्रमांक इथे आहे क्रमांक ए, तापमान केल्विन हे या ठिकाणी योग्य जोडीमध्ये आलेलं बघायला भेटेल. आता बघू शकता खग या शब्दाचा समास ओळखा. खग, खग म्हणजे या ठिकाणी पक्षी येतो, याचा समास काय होईल? तर पर्याय क्रमांक 57वा प्रश्न आहे, बी उत्तर आहे तत्पुरुष समास येथे होईल. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. याच्यापैकी कोणता शब्द तद्भव आहे? तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये सी, घाम हा शब्द तद्भव शब्द असलेला बघायला भेटणार आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? बघू शकता बटाटा पोर्तुगीज शब्द, कंदील अरबी शब्द, शिपाई इंग्रजी शब्द आणि पिस्तूल पोर्तुगीज शब्द. याच्यापैकी कोणती चुकीची जोडी आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी. आता शिपाई इंग्रजी शब्द ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे, बाकी जोड्या बरोबर आहेत. ठीक आहे. जनगणनेवरती आधारित प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? कोणते आहे? सर्वांना माहीत आहे सर्वात मोठे म्हणजे लोकसंख्येने तर उत्तर प्रदेश राज्य हे लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य आहे. ठीक आहे. खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प कोणता? वन विभागाचा तांत्रिक प्रश्न आहे. याच्यामध्ये कोणतापैकी मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प आहे? तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. बांधवगड हा या ठिकाणी मध्य प्रदेशमधील व्याघ्र प्रकल्प आहे. नेक्स्ट बघूयात. ठीक आहे. बघू शकता 66व्या क्रमांकाचा प्रश्न, शिपायाकडून चोर धरला गेला, वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्याचा प्रयोग येथे काय होईल? पर्याय क्रमांक ए उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग योग्य उत्तर आहे. नेक्स्ट तुरुंग शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, पोर्तुगीज भाषेतील आहे तुरुंग हा शब्द. ठीक आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? तर पर्याय क्रमांक ए, उपमा अलंकाराचे हे उदाहरण आहे, कारण ज्यावेळेस उपमा दिली जाते तेव्हा उपमा अलंकार होतो. नेक्स्ट आहे वेन आकृतीचा आहे, तो नेक्स्ट बघूयात. वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य. एकदम सोप्या लेवलचा प्रश्न, तांत्रिकमध्ये चालू घडामोडीचा प्रश्न आहे. वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते आहे? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे केरळ राज्य हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही. तर पण या शब्दाची उभयनिय अव्ययाचा प्रकार काय होईल पण या शब्दाचा? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय, पर्याय क्रमांक सी योग्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे विधान नीट समजून घ्या. काही इंजिनियर नोकरी करतात. आता हा बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न येणार आहे, त्याच्यामुळे तो आपण सध्या बघणार नाही. ठीक आहे. आता बघू शकता इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात परत आणण्यासाठी कोणती मोहीम किंवा ऑपरेशन राबवले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी म्हणजे ऑपरेशन स्वदेश हे मोहीम राबवली गेलेली आहे. बघू शकता बरहुकूम हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? कोणते? तर बरहुकूम हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय क्रमांक सी उत्तर आहे तर योग्यता वाचक या प्रकारातील हे आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू शकता खालीलपैकी कोणता स्रोत अपारंपरिक स्रोत नाही असं विचारलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी म्हणजे कोळसा हा अपारंपरिक स्रोत नाही, बाकी ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा हे भरती ओटी हे नैसर्गिक आहेत आणि हे पारंपरिक नाही. बघू शकता सांगपो व जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी कोणती आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, ब्रह्मपुत्रा नदी आहे. नेक्स्ट खालीलपैकी अशुद्ध शब्द म्हणजे बरोबर नसलेला शब्द कोणता आहे? तर योग्य उत्तर याच्यामध्ये जर बघितलं तर बघा ए उत्तर हे योग्य आहे. आशीर्वाद हा अशुद्ध शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट इथे बघू शकता पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द कोणता आहे? पुन्हा तेच प्रश्न आहे, शुद्ध शब्द कोणता आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, कुतूहल हा शुद्ध शब्द आहे या 4 शब्दांपैकी. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघू शकता उंबराचे फूल याचा अर्थ काय आहे? उंबराचे फूल याचा अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, अतिशय दुर्मिळ गोष्ट त्याला उंबराचे फूल असे म्हटले जाते, म्हणजे अर्थ होतो उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय होतो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी,
अचानक वैभव प्राप्त होणे, उखळ पांढरे होणे म्हणजे अचानक वैभव प्राप्त होणे. नेक्स्ट आपण बघूयात, बघू शकता राज्यघटनेवरती प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 371H मध्ये पुढील राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्यासाठी? तर योग्य उत्तर आहे क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश राज्यासाठी. नेक्स्ट आहे साक्षरता म्हणजे डॅश डॅश वय असणारा साक्षर लोकांचे प्रमाण. ठीक आहे, काय आहे तर क्रमांक सी, 7 वर्ष व त्यापेक्षा कमी असणाऱ्या लोकांचे प्रमाण म्हणजे साक्षरता. ठीक आहे. ग्राहक दिन, ग्राहक दिन, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर 92 उत्तर आहे ए. ठीक आहे, 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे, ठीक आहे, बघू शकता तिरपागडे होणे, तिरपागडे होणे याचा अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक येथे सी, पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. भलतेच काहीतरी होणे म्हणजे तिरपागडे होणे. नेक्स्ट प्रश्न, गाजर पारखी असणे म्हणजे, गाजर पारखी असणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे कसलीच पारख नसणारा, कसलीच पारख नाही त्याला गाजर पारखी असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे इथं जर बघू शकता, नवीन गाळाचे संचयन होऊन निर्माण होणाऱ्या प्रदेशाला काय म्हणतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, त्याला खादर असे म्हटले जाते. आता हे जवळजवळ 11वीच्या पुस्तकामध्ये जवळजवळ आहे वाटतं. ठीक आहे, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, राजा राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण आपण पिंपरी चिंचवड सेट डी याचं बघितलेलं आहे. आता पिंपरी चिंचवडची प्रश्नपत्रिका आणि आन्सर की आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला बघायला भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करून घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बघायची हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका.